सर ऑप्टिमेट्रिस्टचं काम फक्त नंबर तपासणं एवढंच असतं का की अजून काही असतं? नाही नाही, ऑप्टोमेट्रिस्टचा खूप मोठा रोल आहे आमच्या दवाखान्यात. ऑप्टोमेट्रिस्ट नंबर सोडून स्लिट लॅम्प पण बघतात. खूप ॲडव्हान्स मशीन्स आहे जे पेशंटच्या डायग्नोसिसमध्ये, जसं काचबिंदूमध्ये, रेटिनामध्ये, कॅरेटोकोनसमध्ये, काही काही सर्जरीच्या आधी जे काही टेस्ट असतात, हे सगळं ट्रेंड ऑप्टोमेट्रिस्ट करतात. मी तुम्हाला दाखवतो आता. तर जसं इथं ही डार्क रूम आहे, तर तुम्ही जर इथे आले तर इथे आपल्याकडे ही टेस्ट आहे पेरिमेट्री म्हणून. तर ही काचबिंदूची जी टेस्ट आहे हे ऑप्टोमेट्रिस्टच करतात. आता ही जी टेस्ट आहे पेंटाकॅम हे पण ऑप्टोमेट्रिस्ट करतात. हे केलं जातं कॅरेटोकोनसच्या पेशंटमध्ये. हे केलं जातं जर एखाद्या पेशंटला चष्म्याचा नंबर घालवायचा असेल तर त्याच्या बुबुळाची परिस्थिती चेक करण्यासाठी. तर हे सगळे ऑपरेशनच्या आधीची तपासणी ऑप्टोमेट्रिस्टच करतात. आणि हे लोक याच्यामध्ये इतके चांगले क्वालिफाईड असतात की ते खूप चांगल्या रीतीने हे स्कॅन्स करतात आणि आम्हाला याची खूप मदत होते कुठल्याही प्रकारचं ऑपरेशनचे डिसिजन घेताना. अजून असेच बरेच गोष्टी आहेत, जसं कॉन्टॅक्ट लेन्स, मायोपिया क्लिनिक, आयल मास्टर, बायोमेट्री आणि OCT. तर इथे जर तुम्ही बघाल तर ह्या रूममध्ये जर बघाल तर ऑप्टोमेट्रिस्ट ऑप्टिकल बायोमेट्री करतात. म्हणजे मोतीबिंदूचे ऑपरेशनमध्ये पेशंटच्या डोळ्यामध्ये किती नंबरची लेन्स जाणार हे ऑप्टोमेट्रिस्ट या स्कॅनमध्ये करतात. तर ह्याला आपण आयल मास्टर 700 म्हणतो. तर ह्या कारणास्तव आपल्याला एकदम ॲक्युरेट नंबर भेटतो. तर हे पण ऑप्टोमेट्रिस्ट करतात. तर आम्ही काय लेन्स टाकणार तर हे ऑप्टोमेट्रिस्ट टेस्ट करून आम्हाला रिपोर्ट क्रिएट करून देतात. ऑफकोर्स हे सगळं मी क्रॉस चेक करतो की ते व्यवस्थित आहे का, आणि त्याच्यानंतरच ऑपरेशन केलं जातो. पण ही आम्हाला ऑप्टोमेट्रिस्टची खूप चांगली मदत होते. तसंच ही एक मशीन आहे OCT, अँटेरियर सेगमेंट OCT, ज्याच्यात कॉर्नियाचे आजार करतात. पोस्टेरियर सेगमेंट OCT ज्याच्यात डायबिटीजमुळे रक्ताची गाठी किंवा मागच्या पडद्याला रेटिनाला प्रॉब्लेम असेल. हे सगळे गोष्टी ऑप्टोमेट्रिस्टच करतात. तर हे OCT पण ऑप्टोमेट्रिस्ट हँडल करतो. तर जर बघितलं, जवळपास नेत्रतज्ञांचे 80 ते 90% मशीन्स हे ऑप्टोमेट्रिस्ट OPD मध्ये हँडल करतात. आणि ह्या 4 वर्षाच्या त्यांच्या कोर्समध्ये हे खूप चांगले ट्रेंड असतात, जेणेकरून आम्ही यांच्यावरती खूप अवलंबून असतो की हे किती चांगलं स्कॅन्स करतील आणि त्या स्कॅन्सच्या रिपोर्टवरती आम्ही पुढचा निर्णय घेतो. अर्थात ही आमची जबाबदारी असते की हे सगळे स्कॅन्स प्रॉपरली चेक झालेत की नाही बघणे. तर त्याच्यावरती काही इंडिकेटर्स असतात ज्याच्यावर आम्हाला कळतं की हे प्रॉपरली सगळं झालंय आणि बेस्ड ऑन दॅट आम्ही दोघं सोबत मिळून मग पुढचा निर्णय घेतो. अच्छा.